निवडणूक पुढे ढकला असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। मतदार यादीत घोळ असेल तर तुम्ही सुप्रीम कोर्टाला सांगा, आम्ही तयार नाही ते, असं राज ठाकरे यांनी यावेळी म्हटलेलं आहे। याद्या आम्हाला द्या, आम्ही ही शहानिशा करू, राज ठाकरे यांचं वक्तव्य। या ठिकाणी मविया मनसेच्या शिष्टमंडळांची निवडणूक आयोगासोबत ही बैठक सुरू आहे। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत जोडलेले आहेत। स्वप्नील, आपण पाहतोय निवडणूक पुढे ढकला असं राज ठाकरे यांच्याकडून आता सांगण्यात आलंय। नीलम, अगदीच राज ठाकरे यांच्याकडून निवडणूक पुढे ढकला अशा प्रकारचं सांगण्यात आलेलं आहे। प्रचंड आक्रमकता या बैठकीमध्ये राज ठाकरे, उद्धव ठाकरे असेल, जयंत पाटील असेल यांच्याकडून पाहायला मिळते। व्हीव्हीपॅटवरती निवडणुका घेता येत नाहीयेत तर बॅलेट पेपरवरती घ्या, व्हीव्हीपॅटवरती तुम्ही निवडणूक घेत नाही याचा अर्थ सर्व पुरावे तुम्ही नष्ट करू शकता, असं उद्धव ठाकरे यांनी सुद्धा म्हटलं आहे। व्हीव्हीपॅट उपलब्ध नाही अशा प्रकारचं जे कारण होतं ते देण्यात आलं होतं, मात्र आता सध्या देशामध्ये कुठेही निवडणुका नाहीयेत, त्यामुळे व्हीव्हीपॅट हा आपण महाराष्ट्रामध्ये आणू शकतो अशा प्रकारे राज ठाकरे यांनी सुचवलं होतं। याच नंतर खरं तर निवडणूक घेण्यासाठी आम्ही तयार नाही अशा प्रकारे तुम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये सांगा आणि बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्या किंवा निवडणुका घेऊ नका। जोपर्यंत मतदार याद्या या सदोष होत नाहीत तोपर्यंत मतदान जे आहे ते करू नये अशा प्रकारची जी सूचना आहे ती राज ठाकरे यांनी केलेली आहे। एकूणच यामध्ये जयंत पाटील यांनी सुद्धा काही पुरावे दिलेले आहेत, ते आम्ही दिलेले पुरावे तुम्हाला मान्य आहेत की नाही अशी विचारणा केलेली आहे। शिष्टमंडळाकडून जे प्रश्न या ठिकाणी उपस्थित करण्यात आलेले आहेत त्या प्रश्नांवरती निरुत्तर हे राज्य निवडणूक आयोगाचे दोन्ही अधिकारी एस चेकुलगिम आणि दुसरे म्हणजे वाघमारे यांच्याकडून कुठलंही उत्तर याकडे पाहायला मिळत नाहीये। मात्र अजूनही प्रश्नांची भडीमार जो आहे तो सुरू आहे। जितेंद्र आव्हाड यांच्याकडून सुद्धा एक प्रश्न उपस्थित करण्यात आलेला आहे की एका पक्षाला पाहिजे तशी वॉर्ड रचना करून देण्यात येते आणि निवडणुकीसाठी किंवा इतर मतदार याद्यांमधील जी निर्दोषता आहे, जी त्रुट्या आहेत त्या पुन्हा का करण्यात येत नाहीये, तर सुरळीत का करण्यात नाही अशा प्रकारचा प्रश्न राज ठाकरे यांनी व्यक्त केलेला आहे। आणि याच ठिकाणी त्यांनी आणखी विचारणा केलेली आहे निवडणूक आयोगाला की निवडणुका घेण्याऐवजी तुम्हाला वेगळी काय कामं आहेत जेणेकरून या सर्व कामांना वेळ लागत आहे अशा प्रकारचे प्रश्न शिष्टमंडळाकडून उपस्थित करण्यात आलेले आहेत। जी नक्कीच, आपण पाहतोय की वेगवेगळे मुद्दे, वेगवेगळे प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आलेले आहे। एकंदरीतच आक्रमकता या ठिकाणी पाहायला मिळते। या संदर्भात निवडणूक आयोग अधिकारी हे पत्रकार परिषद घेणार आहे का, त्या संदर्भात काय माहिती मिळते? नक्कीच या ठिकाणी या बैठकीनंतर विरोधी पक्षांचं शिष्टमंडळ हे पत्रकार परिषद घेणार आहे। मात्र जे प्रश्न या ठिकाणी शिष्टमंडळाकडून विचारण्यात आलेले आहेत त्या प्रश्नांवरती अभ्यास करण्यासाठी निवडणूक आयोगाचे अधिकारी सुद्धा वेळ घेतील। मात्र निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची नक्की काय भूमिका आहे यावरती सुद्धा माहिती जी आहे ती देण्याची शक्यता आहे। या ठिकाणी प्रकाश आंबेडकर हे निघालेले आहेत। प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा कोर्टामध्ये केस लढवली होती। काही मतदार याद्यांमध्ये त्रुटी आहेत त्या संदर्भात त्यांनी या ठिकाणी कोर्टामध्ये भूमिका आहे, बाजू आहे ती मांडली होती। अकोलामधून प्रकाश आंबेडकर हे निवडणूक लढवली होती। मी निवडणूक आयोगाची भेट घेतलेली नाही। इथे असणारं एक नॅशनल इन्फॉर्मेशन सेंटर आहे 11व्या मजल्यावरती, तिथे मला काही डॉक्युमेंट्स करायचे होते ते मी घेतले आणि चाललोय। मंडळ जे भेटायला आलंय त्याने काय फायदा होईल असं आपल्याला काय वाटतंय? मला अजिबात वाटत। जी नक्कीच, या ठिकाणी आपण त्यांची भूमिका ऐकत होतो। जी स्वप्नील, या ठिकाणी आपण पाहत होतो प्रकाश आंबेडकर बोलत होते। नक्कीच प्रकाश आंबेडकर या ठिकाणी आले होते, प्रशासकीय भवनामध्ये प्रकाश आंबेडकर आले होते। निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे। मात्र प्रकाश आंबेडकर यांना सुद्धा मतचोरी असेल, मतदार यादीतील घोळ असेल याचा फटका बसलेला। अकोला मतदारसंघातून विधानसभेला प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक लढवली होती। यानंतर 2 ते 3 वेळा त्यांच्या याचिकेवरती सुनावणी सुद्धा झाली आणि त्या याचिकेवरती बाजू प्रकाश आंबेडकर हे स्वतः मांडत होते। मात्र कोर्टाने ही याचिका जरी फेटाळली असेल, त्यांच्या बाजूने निर्णय लागलेला नाहीये। मात्र प्रकाश आंबेडकर असतील, बाळासाहेब थोरात असतील, प्रकाश महाजन या ठिकाणी दुसरे पवार जे आहेत प्रकाश पवार, त्यांच्या सुद्धा मतदारसंघामध्ये निवडणुकीमध्ये घोळ झाला होता, मतचोरी झाली होती, मतदार याद्यांमध्ये घोळ झाला होता। या संदर्भातील याचिका अद्यापही कोर्टामध्ये प्रलंबित आहेत। मात्र दुसरीकडे केंद्रीय निवडणूक आयोगावरती राहुल गांधी यांच्याकडनं
विचारण्यात आलेले प्रश्न असतील. यानंतर महाराष्ट्रामध्ये आपण जर बघतो तर महाराष्ट्रातील विरोधी पक्षानंतर शिष्टमंडळ सुद्धा आता राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांवरती प्रश्नांचा भडीमार करत आहे आणि ज्या त्रुटी आढळलेल्या आहेत आणि ज्या मतदार याद्या ज्याच्यामध्ये त्रुटी आहेत, घोळ आहे, अशा प्रकारे सर्व मतदार याद्यांचा जो उल्लेख आहे या ठिकाणी करण्यात आलेला आहे. त्यामुळे याच्यावरती आता राज्य निवडणूक आयोगाकडून काय उत्तर दिलं जातं हे पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र सध्या या विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळाकडनं एक भूमिका अशी घेण्यात आलेली आहे की तुम्ही निवडणूक घेऊ नका, जोपर्यंत व्हीव्हीपॅट मिळत नाही तोपर्यंत निवडणूक घेऊ नका. कारण यामध्ये नीलम एक अशी गोष्ट आहे जी व्हीव्हीपॅट जे आहे या व्हीव्हीपॅटमध्ये जी एक चिठ्ठी येते त्यावरती मतदाराला समजतं की कोणाला आपलं मतदान जे आहे ते गेलेलं आहे, कोणाला आपण मत दिलेलं आहे. मात्र तीच जी चिठ्ठी नसेल तर मोठा घोळ, मोठा किंवा मशीन टॅम्परिंग करण्याचा प्रयत्न होऊ शकतो आणि याचा फायदा कुठेतरी सत्ताधाऱ्यांना होऊ शकतो. त्यामुळे बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्या, जास्तीत जास्त दिवस लागले तर त्याची सुद्धा आमची तयारी आहे, अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी विरोधी पक्षाच्या ज्या शिष्टमंडळाकडून मांडण्यात आलेलं आहे. एकीकडे जर बघितलं तर निवडणूक आयोगाला निवडणूक घेण्याऐवजी काय काम आहे का, अशा प्रकारे सुद्धा प्रश्न जे आहेत ते विचारण्यात आलेले आहेत. मात्र भाजपचा कुठेतरी निवडणूक आयोगावरती दबाव आहे. याच्यावरती एक विजय वडेट्टीवार असतील यांनी खरं तर एक प्रश्न उपस्थित केलेला आहे की देवांग दवे हे नक्की भाजपचे प्रतिनिधी आहेत, ते कोण आहेत जे निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरती ते काम करत असतात. त्यामुळे कुठेतरी एक प्रकारे भाजपचा या केंद्रीय निवडणूक असेल किंवा इकडे राज्य निवडणूक आयोगावरती दबाव आहे का, त्यांच्या हेतूने हे काम करत आहे का, असे प्रश्न सुद्धा उपस्थित केलेले आहेत. जी नक्कीच. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सुद्धा काल आपण प्रतिक्रिया ऐकली होती. यावेळी ते म्हणत होते की रडीचा डाव हा कुठेतरी आता विरोधकांकडून पाहायला मिळतोय, आपण या निवडणुकीमध्ये जिंकणार नाही, कुठेतरी त्यांना असं वाटतं आणि त्यामुळेच आता एकंदरीतच हे सर्व बैठक आणि या सगळ्या गोष्टी घडतायत. नक्कीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा रडीचा डाव असल्याचं सुद्धा म्हटलेलं आहे. अनेक जे विरोधी पक्ष नेत्यांवरती टीका आहे, जर सत्ता पक्षातील आमदारांनी असतील, मंत्र्यांनी केलेले आहेत. मात्र हे सत्य नाकारता येत नाहीये की जे भाजपचे काही तेव्हाचे उमेदवार असतील, विधानसभेतील उमेदवार असतील, लोकसभेतील उमेदवार असतील, यांना सुद्धा या मतचोरीचा, मतदार यादीतील घोळ असेल याचा फटका बसलेला आहे. एकीकडे आपण जर बघितलं तर संदीपान भुमरे यांनी स्वतः सांगितलं होतं की 20,000 मतं ही बाहेरून आणली होती आणि याच्यावरतीच आक्षेप जो आहे तो विरोधी पक्षांकडून घेण्यात आला होता. मात्र काल सुद्धा छगन भुजबळ यांनी सुद्धा राज्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांची भेट घेतली होती. त्यांनी सुद्धा काही मुद्दे मांडलेले आहेत. जरी या ठिकाणी एकीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जरी टीका करत असतील तरी त्यांच्या पक्षातील काही जे माजी आमदार आहेत, जे पराभूत उमेदवार आहेत, त्यांना सुद्धा याचा फटका बसलेला आहे. त्यांच्याकडून सुद्धा लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.